जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर तुम्हा सर्वांचं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आपली ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा जो उपक्रम आहे तो ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ऑर्गनाईज करतो. आणि आजचा आपला जो भाग आहे तो 44वा आहे. म्हणजे ऑलमोस्ट फेब्रुवारी पासून आपण दर शुक्रवारी भेटत आहोत एक नवीन विषय घेऊन. आणि आपलं पर्यावरण दक्षता मंडळाबद्दल एक सांगावं असं वाटतं की म्हणजे आपल्यापैकी बरेच जणांना याविषयी आधी संस्थेविषयी माहिती असेलच की आपली संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृतीमध्ये कार्यरत आहे. ठाण्यामध्ये आपली संस्थेची सुरुवात झाली, परंतु आता डोंबिवली, कल्याण, मुरबाड, टिटवाळा आणि इव्हन नवी मुंबईमध्ये देखील आता आपलं काम पसरत आहे. आपण दर एपिसोडमध्ये एका प्रकल्पाविषयी माहिती घेतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत ग्रीन करिअर्स कोर्सेस या प्रकल्पाबद्दल. तर यामध्ये मागच्या एपिसोडमध्ये असं मी सांगितलं की ग्रीन्सच्या अंडर आपले 4 प्रकल्प आहेत. त्यामध्ये ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी आहे, ग्रीन शॉपी आहे, ग्रीन करिअर कोर्सेस आहे आणि ग्रीन लव्हर्स क्लब आहे. तर ग्रीन करिअर कोर्सेस हा त्यांच्यासाठी आहे ज्यांना पर्यावरण विषयामध्ये काही करिअर करायची इच्छा असेल. म्हणजे पर्यावरण आहे, नंतर वाईल्ड लाईफ आहे, यामध्ये ज्यांना काही म्हणजे 12वी नंतर किंवा BSc नंतर देखील आपण पर्यावरण क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. किंवा इव्हन आता बऱ्याच कॉलेजेसमध्ये BSc एन्व्हायरमेंटल सायन्स देखील त्यांनी विषय सुरू केला आहे. तर त्यामध्ये देखील तुम्ही सर्व ज्यांना इंटरेस्ट आहे ते करिअर करू शकतात. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी जसं की हनी बी किपिंग आहे, त्यानंतर वर्मी कंपोस्टिंग आहे, बायो कंपोस्टिंग आहे, यामध्ये देखील शिक्षण घेऊन अनेकांनी त्यांचे करिअर केलेले आहे त्या विषयामध्ये. तर असे अनेक विषय आपण आपल्या पर्यावरण दक्षता मंडळामध्ये शिकवतो. तर या वरच्या फोटोमध्ये आपण पाहू शकता की मत्स्यपालन कशा प्रकारे करू शकतो याविषयी देखील आपण ट्रेनिंग देतो. त्यानंतर सोलार कुकर मध्ये सुद्धा आपण ज्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे करिअर करण्यामध्ये, एनर्जी या विषयामध्ये, त्यामध्ये देखील आपण त्यांना ट्रेनिंग देतो. असे अनेक छोटे छोटे विषय आहेत जे आपलं करिअर म्हणून पुढे जाऊन होऊ शकतात. तर अशा अनेक विषयामध्ये आपल्या संस्थेतर्फे ट्रेनिंग आणि मार्गदर्शन देखील केलं जातं. आजकाल पर्यावरण हा विषय सर्वच क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे ज्यांना BMM मध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये म्हणजे मास मीडियामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यामध्ये पर्यावरणामध्ये स्पेशली आपण मास मीडियामध्ये करू शकतो. त्यानंतर एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर आहे, त्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स आहे. अशा अनेक विषयामध्ये आपण करिअर करू शकतो. ग्रीन करिअर्समध्ये ज्यांना ज्यांना या विषयामध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर त्यांनी आपल्या संस्थेशी जरूर संपर्क साधावा. त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन आपल्या संस्थेतर्फे केलं जाईल. आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. आजचा जो विषय आहे तो आहे वल्चर कन्झर्वेशन. गिधाड या पक्षाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत की त्या गिधाडांचं महत्व काय आहे किंवा त्यांचं कन्झर्वेशन करणं का आवश्यक आहे याविषयी आपण आज माहिती करून घेणार आहोत आजच्या सेशनमध्ये. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर पर्सी आवारी सर.
तर मी थोडक्यात तुम्हाला सरांचा परिचय करून देते. सरांचा या विषयातला खूप म्हणजे साधारण 20 वर्षापेक्षा जास्त त्यांचा अनुभव आहे वल्चर कन्झर्वेशन या विषयातला. आणि म्हणजे एक सुपर स्पेशालिटी क्लिनिक आहे, म्हणजे द आय वेट आणि द कॅन्सर वेट या सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये सर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सर्जिकल आणि मेडिकल रेसिडेन्सी प्रोग्राम आहे, त्याचं सर व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यानंतर त्यांचा पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामध्ये त्यांनी टीचिंगमध्ये, त्यानंतर रिसर्च आणि एक्सटेन्शन इन पोल्ट्री या विषयात देखील त्यांचा अनुभव आहे. त्यानंतर त्यांचं 28 रिसर्च पब्लिकेशन्स आणि 37 रिसर्च पेपर्स त्यांनी प्रेझेंट केलेले आहेत विविध कॉन्फरन्सेसमध्ये. आणि आपल्या सर्वांना माहित असेल की BNHS ही संस्था आहे फोर्टला मुंबईमध्ये, तर त्याचे सर लाईफ मेंबर देखील आहेत. आणि त्यांच्या या वल्चर कन्झर्वेशनच्या आणि बाकीच्या सर्व कामासाठी देखील त्यांना अनेक प्रकारचे अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. त्यापैकी काही अवॉर्ड्स मी आता तुम्हाला सांगते. त्यांना 2019 मध्ये बेस्ट पेपर अवॉर्ड फॉर पोस्टर प्रेझेंटेशनसाठी त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी आयुर्वेद अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे रिसर्च आर्टिकल प्रेझेंट केल्याबद्दल. तर असे अनेक अवॉर्ड्सने त्यांना सन्मानित केलं आहे. तर आता फार वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आजचा आपला विषय आहे वल्चर कन्झर्वेशन. धन्यवाद. नमस्कार. जसं सुरभीने सांगितलं तसं माझं नाव डॉक्टर पर्सी अवारी आहे आणि मी आज आपल्या समोर गिधाडांबद्दलचा विषय जो आहे, जो माझ्या जीवाला फार जवळचा आहे, हृदयाच्या, त्याबद्दल मी बोलणार आहे. एक चेतावणी देऊ इच्छितो की मला खूप आवडतात गिधाडं आणि त्यांच्यावरती मी खूप वेळ बोलू शकतो, पण मी तुमचा फार जास्त वेळ घेणार नाही आणि प्रयत्न राहील की मला जशी आवड आहे या पक्षाबद्दल तशीच आवड तुमच्या मनामध्ये थोडी तरी निर्माण करावी असा माझा प्रयत्न राहील. गिधाडांकडे वळण्याच्या अगोदर पक्ष्यांबद्दल थोडंसं बोलू इच्छितो. जर पक्षी बघितले तर पक्षी आपल्याला दिसतात, जवळपास 10,000 पेक्षा जास्त पक्षी आहेत या पृथ्वीवरती, प्रजातींचे पक्षी आहेत 10,000 पेक्षा. तर त्यांचं विविध रूपांमध्ये काही ना काहीतरी योगदान असतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणतो. सो इथे जी आहेत ती 5 प्रकारची आपण योगदान बघू शकतो. एक आहे ते पेस्ट कंट्रोल आहे, जे परोपकारी जीव असतात त्यांची मात करून ते आपल्या अन्न साखळीसाठी आणि आपल्या अन्नाची राखण करतात. इकोसिस्टम इंजिनिअरिंग असतं. हा जो आहे तो बार्बेट आहे, तांबड्या म्हणतो आपण, मुंबईत, ठाण्यात ह्या भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती दिसतो. मग सीड डिस्पर्सल असतं. सो जे बियाणं आहेत झाडांची, बाकीच्या प्लांट्सची, तर ती पसरली जातात. न्यूट्रिएंट सायकलिंग हे जे आहे ते फार महत्वाचं आहे. जे पक्षी वेटलँड्सला येतात तर ते पक्षी काय करतात की जे ते समुद्रातले किंवा नदीतले मासे वगैरे खातात आणि ते मासे त्यांच्यातनं जे त्यांना न्यूट्रिएंट मिळतं आणि मग त्यांची जी विष्ठा येते, ती विष्ठा इकडे जर पृथ्वीवरती पडली, त्या जागांमध्ये पडली, तर ती उपजाऊ होते, जास्त त्याला आपल्याला मॅन्युअर सारखं मिळतं आणि त्याच्यामुळे ते न्यूट्रिएंट सायकलिंगचा भाग करतात. पॉलिनेशन हाच, जसं मधमाशा आहेत हे पॉलिनेशन करतात, त्याचप्रमाणे आपल्याकडे पक्ष्यांचं पण एक महत्वाचं कार्य आहे, ते पॉलिनेशनसाठी असतं. आणि शेवटचं कार्य जे आहे त्याला स्कॅव्हेंजिंग म्हणतात. स्कॅव्हेंजिंग म्हणजे मेलेले मृत जनावर ही खाणं, हे जे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक जगातलं जर बघितलं तर मला वाटतं एकमेव असा पक्षी आहे जो ऑब्लिगेट स्कॅव्हेंजर आहे. ऑब्लिगेट स्कॅव्हेंजर म्हणजे काय, तर तो फक्त मृत जनावरच खातो. त्याच्याबद्दल आपण आज पाहणार आहोत, त्याच्याबद्दल आज जास्त माहिती गोळा करून घेणार आहोत. सो आजचा जो व्याख्यान आहे त्याच्यामध्ये आपण गिधाड म्हणजे काय असतं, त्याचं खाद्य कसं असतं, म्हणजे खातात कसे, त्यांचे अडॅप्टेशन्स काय आहेत स्कॅव्हेंजिंगसाठी, मग प्रजनन, रिप्रोडक्शन बद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स म्हणजे पर्यावरणामध्ये त्यांचं काय महत्व आहे, आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सुद्धा त्याच्यावरती आपण आज चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत. सो जर आपण बघितलं तर गिधाडं जी आहेत ते रॅप्टर्स या
अशा ग्रुपला बिलॉंग करतात. त्या रॅप्टर्स असं नाव दिलेलं आहे कारण त्यांचं खाद्याचं किंवा खाण्याचं जे प्रमाण असतं ते रपेशियस असतं. सो रपेशियस म्हणजे ते फार गडबडीने आणि लवकर लवकर असं खातात. सो त्यामुळे ते रॅप्टर्स असं नाव दिलेलं आहे. जर फायलोजेनी बघितली तर ते ॲक्सिपिट्रिडेच्या ह्याच्यात पडतात. जगामध्ये जर बघितलं तर 23 प्रकारची गिधाडं आहेत. त्याच्यातली 16 प्रकारची गिधाडं जी आहेत ती ओल्ड वर्ल्ड वल्चर्स म्हणजे युरोप, एशिया आणि आफ्रिका ह्या सगळ्या भागांमध्ये सापडली जातात. ऑस्ट्रेलियामध्ये गिधाडं नाही आहेत. आणि मग काही असतात ते बाकीची जी आहेत ती न्यू वर्ल्ड वल्चर्स आहेत. आपण त्याच्याबद्दल आज चर्चा करणार नाही आहोत. या 16 प्रकारची जी गिधाडं सापडतात ओल्ड वर्ल्डमध्ये त्याच्यापैकी 9 प्रकारची गिधाडं जी आहेत ती आपल्या भारत देशामध्ये सापडतात. सो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ही गिधाडं जी आहेत ते आपल्याकडे सापडतात. प्रजाती ज्या आहेत गिधाडांच्या त्या पण आपल्याकडे जास्त सापडतात. म्हणून भारत देश जो आहे तो फार फार महत्वाचा आहे गिधाड संरक्षणासाठी. ते मोठे असतात, 5 ते 10 किलोचे पक्षी असतात. ते लांब जगणारे असतात, लॉंग लिव्ड बर्ड्स असतात. सो त्यांचं वय जे आहे ते जवळपास 40-50 वर्षापर्यंत पण ते जगू शकतात. अन्न साखळीमध्ये ते वरच्या भागावरती स्थित आहेत आणि इकोसिस्टम मध्ये ते फार त्यांचा मोठा रोल आहे असं आपण सांगू शकतो. ते वर्षातनं एकच अंड देतात आणि वर्षातनं एकदाच प्रजनन करतात. 9 प्रकार जे आहेत गिधाडांची ती आपल्याकडे सापडतात. सो ही ती गिधाडं आहेत. ह्याच्यामध्ये पण जर आपण बघितलं तर 5 प्रजाती आहेत. जिप्स बेंगॉलेन्सिस, जिप्स इंडिकस, जिप्स टेन्युरॉस्ट्रिस या 3 प्रजाती आहेत. त्या प्रजाती आपल्याकडे भारतात कधीही आढळून येतात. ते एंडेमिक आहेत. जिप्स हिमालयन्सिस जे आहे ते हिमालयामध्ये असतात. हिमालयावरनं ते स्थलांतर करतात हिवाळ्यामध्ये. आता दिसतात आपल्याला काही एखाद दुसरा हिमालयन ग्रिफन आपल्याला आपल्या फार जवळच्या फनसाड सँक्च्युरीमध्ये पण, बर्ड सँक्च्युरीमध्ये पण आढळलेले आहेत. आणि दुसरा 5वं जे आहे ते जिप्स फल्वस आहे. ते युरेशियन ग्रिफन आहे. ते युरोपवरनं आपल्याकडे स्थलांतर करतं. सो हे जिप्स स्पीशीजची जी गिधाडं आहेत तर ती जी आहेत त्याला आम्ही ऑब्लिगेट स्कॅव्हेंजर्स म्हणतो. बाकीचे जे आहेत ते इजिप्शियन वल्चर आहे, किंग वल्चर आहे, बियर्डेड वल्चर हे परत हिमालयामध्येच सापडतं आणि मग सिनियरेस वल्चर आहे. सो ही जी आहेत ती ऑब्लिगेट स्कॅव्हेंजर्स मध्ये येत नाही. जिप्स स्पीशीजची जी गिधाडं आहेत ती सॉफ्ट टिश्यू फीडर्स असतात. म्हणजे ते अंगातलं मऊ भाग जो असतो, अवयव किंवा मांस हे खातात. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. आता जर आपण खाद्याकडे वळलो तर खूप लोकांना असं वाटतं की गिधाडं जी आहेत ते अशा पद्धतीने खाद्य खातात. म्हणजे एखाद्या प्राण्याने एक दुसरा प्राणी मारलेला आहे आणि ते त्याचं जे काय उरलेलं असेल ते हे गिधाडं खातात. पण ही संकल्पना जी आहे ती चुकीची आहे. चुकीची आहे याचं कारण असं की फक्त 3 ते 5% असं खाद्य ह्या गिधाडांना मिळतं. म्हणजे जर आपण म्हटलं की 100 किलो हे गिधाडं खात असतील तर त्याच्यातलं केवळ 3 ते 5 किलो फक्त अशा पद्धतीने त्यांना मिळतं. आणि बाकीचं जे असतं ते बाकीचं जे खाद्य आहे ते जे मेलेले असतात निसर्गात प्राणी, त्या प्राण्यांना फस्त करण्यामध्ये ह्यांचं योगदान हे अतिशय मोठं आणि जास्त आहे. जर आपण बघितलं तर ही गिधाडं जी आहेत ती एका वेळेला जर 70 गिधाडांचा समूह आला तर गायी किंवा म्हशीसारखा जर मोठा प्राणी असेल जो 400 ते 500 किलोचा असतो, त्या मेलेल्या मृत गायी किंवा म्हशीला फस्त करण्यामध्ये अवघे फक्त 15 मिनिटं लागतात या गिधाडांना. ही गिधाडांची चोच जी असते ती अवयव आणि मऊ भाग खाण्यासाठी सशक्त असते. जर असा प्राणी मेलेला असेल, हा झीब्रा आहे, हा आफ्रिकेतला छायाचित्र आहे. सो त्याच्यामध्ये त्यांना डोळ्यांच्या इकडनं किंवा पार्श्वभागेतनं किंवा तोंडातनं ते जाऊन ते खायला सुरुवात करतात. जेव्हा मोठी गिधाडं येतात, जसं सिनेरियस वल्चर आहे किंवा राज गिधाड आहे, रेड हेडेड वल्चर आहे, ते येतात. ते ही जी त्वचा आहे ती फाडतात आणि मग त्यांचा मोठा समूह असल्यामुळे ते त्या
गिधाडांना बाजूला करतात आणि मग ते खायला सुरुवात करतात. खाल्ल्यानंतर अशा पद्धतीने ते मेलेलं शव जे आहे ते दिसून येतं. त्यांचं महत्वाचं हे आहे की ते पूर्णपणे फस्त करतात. सो कुठल्याही प्रकारचं मांस वगैरे तुम्हाला एकदा गिधाडांनी खाल्लं की त्याच्यानंतर ते तुम्हाला दिसणार नाही. त्यांचं मारामारी होते, पण असं कुठली हायरार्की नाहीये, म्हणजे वर्चस्व कुठल्याही गिधाडाला नसतं की बाबा हे वर्चस्व गिधाड आहे तर ते पहिलं खाणार मग दुसरं गिधाड येणार, असं नाहीये. हे सगळे एका समूहात खातात, एका समूहात राहतात सुद्धा, आणि त्याच्यातच त्यांना जे आहे ते एवढ्या चांगल्या पद्धतीने ते राहू शकलेले आहेत. हे एक व्हिडिओ आहे, हा तो एक काही सेकंदांसाठी दाखवीन. हा सचिन रानडे आहेत, माझे मित्र आहेत जे गिधाड संरक्षणासाठी काम करतात. आता सध्या आसामला असतात स्थायिक ते, तर त्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की गिधाड ही आहेत ते प्राण्याचं जे शव आहे त्याच्यावरती खातायत आणि करतायत. हा YouTube वरचा व्हिडिओ आहे. खाताना ते असे दिसतात, ते आत सुद्धा जाऊन बसतात आणि खात असतात, आणि तुम्हाला दिसून येईल की आपल्याला असं वाटतं की ही हाडच उरलेली आहे, त्याच्यात काहीच उरलेलं नाहीये. तर तसं नाहीये, त्याच्यातनं पण ते जे आहे ते अन्न काढून घेतात आणि ते खातात. आणि हे एक तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की कित्येकशा वेळा अवघ्या काही सेकंदांमध्ये हे गिधाड जे आहेत ते हे अख्ख्या मेलेल्या जनावराचं शव जे आहे ते फस्त करतात. सो आता जर बघितलं तर 20 सेकंद झालेली आहेत. मी त्या व्हिडिओला थोडासा फास्ट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे जर आपण आता बघितलं तर 55 सेकंद झालेली आहेत आणि ते शव जे आहे ते फस्त झालेलं आहे. त्यांचे अडॅप्टेशन किंवा फीडिंग केल्यानंतर, सो बेसिकली जर आपण बघितलं तर गिधाड किती खाऊ शकतात, तर आपण म्हणतोय की एका वेळेला म्हणतोय की हे गिधाड जी आहेत ती मेलेली जनावरं खातात. मेलेली जनावरं खातात म्हटल्यानंतर त्यांना पुढचं खाद्य कधी मिळणार आहे हे माहिती नसतं. त्यामुळे काय होतं की जेव्हा त्यांना खाद्य मिळतं ते स्वतःच्या शरीराचा 1/3 भाग एवढा ते खाऊ शकतात. म्हणजे काय, तर जर हे 4.5 किलोचं गिधाड आहे तर ते एका वेळेला 1.5 किलोचं मांस ते खाऊ शकतात. आणि त्यांच्याकडे इकडे इसोफेगस जे आहे, म्हणजे जी अन्न साखळी आहे जी तोंडापासून ते पोटापर्यंत नेते, त्याच्यामध्ये एक पाऊच असतो, भरपूर पक्ष्यांना असतो, त्याला क्रॉप असे म्हणतात इंग्रजीमध्ये. सो हा क्रॉप जो असतो तो मोठा असतो आणि त्या क्रॉप मध्ये ते हे साठवून ठेवतात आणि पुढचे 36 तास ते 72 तास हे खाद्य आहे ते ह्या पिशवीतनं त्यांच्या पोटात ते जात राहतं. आता जर तुलना करायचा प्रयत्न केला तर एक गिधाड 4.5 किलोचं आहे, ते 1.5 किलो खाद्य एका वेळेला खातं. याचा अर्थ कसा होतो की जर 60 किलोग्रॅमचा एखादा मनुष्य प्राणी आहे, सो 60 किलोच्या मनुष्याने एका बैठकीत 20 किलो बिर्याणी एकाच वेळेला फस्त करावी, आणि ते पण अवघ्या 10 ते 15 मिनिटात. ह्याची म्हणजे जर तुलना करायचा प्रयत्न केला तर तशी तुलना होऊ शकते. किंवा 12 इंचाचा जर पिझ्झा असेल तर जवळपास 12 इंचाचे पिझ्झा एका वेळेला एका व्यक्तीने खावे, म्हणजे 60 किलोच्या व्यक्तीने खावे. जर तसं जर आपण बघितलं तर त्या अनुषंगाने हे गिधाड खात असतात. आणि खाल्ल्यानंतर हे पचल्यानंतर ते जवळपास 15 दिवसापर्यंत ते गिधाड उपाशी राहू शकतात जर त्यांना खाद्य मिळालं नसेल तर. आपल्याला सो अशा प्रकारचं त्यांचं ते अडॅप्टेशन आहे. जर पुढे बघितलं तर काय होतं की खूप लोकांना असं वाटतं की गिधाड आहे ते मेलेलं जनावर खातं म्हणजे ते घाण राहत असणार, ते अस्वच्छ राहत असणार. तर ती संकल्पना पण चुकीची आहे. भरपूर वेळेला गिधाड जेवल्यानंतर किंवा जेवण केलं जरी नसेल तरी ते पाण्याचं जर काही स्तोत्र असेल तर तिथे जाऊन, तळं असेल तर त्या तळ्यावरती जाऊन ते आंघोळ सुद्धा करतात आणि स्वतःचं जे आहे ते शरीराचं स्वच्छता सुद्धा करतात.
आणि आंघोळ केल्यानंतर हे श्वेत पाठीचं गिधाड आहे, ज्याला व्हाईट बॅक वल्चर म्हणतात भारतातलं आणि एशिया खंडातलं. सो तुम्हाला त्याची श्वेत पाठ पण दिसते, पांढरा भाग जो दिसतोय तो पाठीचा तो पण असतो. आणि हे बिहेवियरला सनिंग असे म्हणतात. तो हे पक्ष्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे पंख पसरलेले आहेत, त्यांचे पंख ओले आहेत आणि ते ओले पंख ते सूर्य किरण त्याच्यावरती पडू देत आहेत, जेणेकरून त्यांचं जे पिस त्यांची जी आहेत ती भिजलेली असतील तर ती वाळतील. आणि जरी तसं झालेलं नसेल तर हिवाळ्यात वगैरे पण ते स्वतःची ऊर्जा वाढवण्यासाठी अशी प्रक्रिया करतात, ज्याला सनिंग असं म्हणतात. आता अडॅप्टेशन मध्ये म्हटलं तर बघितलं तर आपण गरुड वगैरे जर बघितले तर गरुडांचे जे पाय असतात, पंजे असतात, ते फार ताकदवर असतात आणि ते मारण्यासाठी असतात. पण जर गिधाडांचे पंजे बघितले तर ते पंजे नसतात, ते पायासारखे असतात, त्याला इंग्रजीत सुद्धा फीट म्हणतात. आणि ते त्यांचं अडॅप्टेशन झालेलं आहे, ते कुठल्याही प्राण्याला मारणार नाहीयेत किंवा कुठल्याही पक्षाला मारणार नाही, जिवंत प्राण्याला कुठलाही इजा पोचवणार नाहीये. ते फक्त शवांचंच सेवन करणार आहेत, मेलेल्या जनावरांचं सेवन करणार आहेत. आणि त्यावेळेला त्यांना जमिनीवरती बऱ्यापैकी चालावं लागतं, म्हणून त्यांचे पाय जे आहेत ते अशा पद्धतीने बदललेले आहेत. जर तुम्ही त्यांची मान आणि डोकं जरी बघितलं तर त्याच्यावरती पिसं दिसत नाही. त्याचं कारण असं असतं, आता हे पुढच्या छायाचित्रामध्ये दिसेल की ज्या वेळेला हे सॉफ्ट टिश्यू फीडर्स आहेत, म्हणजे काय तर ते मेलेल्या जनावराच्या शरीरामध्ये त्याचं डोकं घालतात आणि डोकं घालून ते अवयव आणि मांस जे आहेत ते खात असतात. अशा प्रकारे त्यांचं डोकं आणि जे मान असते ती रक्तबंबाळ होते. हा एक फार सुंदर छायाचित्र आहे, जे नॅशनल जिओग्राफिक मॅगझिन मध्ये सुद्धा मॅगझिन मधलं आहे, तिथून हे घेतलेलं आहे. आणि त्या फोटोग्राफरने नेमकं एक रक्ताचा थेंब त्याच्या चोचीत न पडताना असं दाखवलेलं आहे. पण हे रक्ताचा थेंब जो आहे तो प्राणी मेल्यानंतरचा आहे. प्राणी जिवंत असताना त्या प्राण्याला इजा पोचवलेली नाहीये या गिधाडाने. आणि त्यामुळेच या पक्ष्यांच्या डोक्यावरती आणि मानेवर ती पिसं नसतात, कारण जर पिसं असली असती तर ती पिसं घाण झाली असती आणि त्यांना ह्या पद्धतीने जेवायला खायला इजा झाली असती आणि त्रास झाला असता. म्हणून ह्यांच्या डोक्यावर आणि मानेवरती ती पिसं नसतात. फार महत्वाचं पुढचं जे अडॅप्टेशन आहे की हा पक्षी जो आहे त्या पक्षाला माहित नाहीये की पुढचं अन्न कधी मिळणार आहे. त्यांना स्वतःच्या शरीरातली ऊर्जा जी आहे त्याचं सेवन करायचंय, म्हणजे त्याची वाचवणूक करायची, त्याला कॉन्झर्व करायचंय, संरक्षण करायचंय. त्यामुळे हा पक्षी जेव्हा जमिनीवरती असतो त्यावेळेला असा कॉमिकल वाटतो, असा विदूषकासारखा वाटतो भरपूर वेळा. पण ज्या वेळेला एकदा की या पक्षाने झेप घेतली आणि ते उडायला लागले की ते महाराजे असतात, महाराण्या असतात, दे आर एम्परर्स ऑफ दी स्काय. सो अशा पद्धतीने पंख पसरून ते सोरिंग आणि ग्लायडिंग फ्लाईटचा वापर करतात, स्वतःची ऊर्जा वाचवतात आणि ते अशा पद्धतीने उडून सुद्धा एका दिवसात 160 किलोमीटर रेडियस वरती जाऊन ते परत येऊ शकतात, ज्या वेळेला त्यांच्याकडे पिल्लं असतील आणि ते परत घरट्यावरती येतात. सो अशा प्रकारे येतात. हे श्वेत पाठीचं गिधाड आहे, त्याचं टिपिकल मार्किंग आहे. माझ्या शर्टावरती मी एक क्लिप घातलेली आहे जी BNSS कडे उपलब्ध आहे. सो त्याच्यावरती जे गिधाड दिसतंय ते हे गिधाड आहे, ज्याला व्हाईट बॅक वल्चर असे म्हणतात. आणि ह्या गिधाडाला ओळखायचं फार सोपं असतं. जर ते उडत असेल तर तुम्ही खाली वरती बघितलं खालून आणि अशा पद्धतीचं तुम्हाला पॅटर्न दिसलं तर ते हे अडल्ट व्हाईट बॅक वल्चर आहे, हे तुम्हाला फार सहजी कळून येतं. मग ते उतरताना त्याचे पाय खाली करतात आणि मग ते येऊन जमिनीवरती येतात. हा परत एक व्हिडिओ आहे जो सचिन रानडेंनी मला दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सोरिंग फ्लाईट जी आहे ती पण दिसते. खूप क्वचित फ्लॅपिंग फ्लाईट होते. सोरिंग फ्लाईट म्हणजे काय तर जसं पृथ्वीवरची हवा जी आहे ती गरम होते तसं एक थर्मल्स तयार होतात आणि ते थर्मल्स जे असतात ते भोवऱ्यासारखे तयार होतात आणि ते भोवऱ्यासारखे थर्मल्स झाल्यावरती हे सगळे जे रॅप्टर्स आहेत ते त्याचा वापर करतात. आपल्याला आता गिधाड जास्त दिसत नाहीत, घारी दिसतात,
आणि त्या अशा पद्धतीने त्या उडान करत असतात. ह्याच्याबद्दल आपण बोललो. हे एक पॉस्चर आहे जे तुम्हाला दिसेल जेव्हा असं इंटिमिडेटिंग पॉस्चर आहे, अग्रेसिव्ह पॉस्चर आहे, पण ते दुसऱ्या गिधाडांसाठी आहे, कुठल्याही जिवंत प्राण्यासाठी नाही. मग महत्वाचा भाग जो येतो तो प्रजननाचा येतो, तो ब्रीडिंगचा येतो. तर ब्रीडिंग मध्ये कसं असतं की व्हाईट बॅक वल्चर आणि स्लेंडर बिल्ड वल्चर जर बघितले तर ते झाडावरती ब्रीडिंग करतात, झाडावरती घरटी बांधतात. आणि लॉंग बिल्ड वल्चर जे असतं ते कपारांवरती म्हणजे क्लिफ्स वरती घरट बांधतात. तर इथे तुम्हाला वाटत असेल की फक्त डोंगर आहे आणि कपारी आहेत आणि दगड आहेत, तर नाही, इथे एक गिधाड आहे. कर्सर दिसत असेल तर इथे एक गिधाड आहे, हे एक गिधाड आहे, हे एक गिधाड आहे, हे एक गिधाड आहे. तर कमीत कमी 4 ते 5 ते 7 गिधाड या छायाचित्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांनी इथे घरटी बनवलेली आहे. आणि जसं ते समूहात राहतात तसंच ते फार जवळपास आपल्या एकमेकांच्या घरटी बनवतात. कपारेंवरती असेल किंवा ते झाडांवर असेल. इथे फार सुंदर रीतीने तुम्हाला दिसतंय डाव्या हाताला स्क्रीनच्या हे लॉंग बिल्ड वल्चर आहे आणि उजव्या हाताला हे व्हाईट बॅक वल्चर आहे. जे वल्चर उभं दिसतंय तुम्हाला ते अडल्ट वल्चर आहे आणि जे बसलेलं गिधाड असं दिसतंय ते जुवेनाईल आहे. सो हे जे गिधाडं आहेत ती वर्षात म्हणजे स्वतःचं वय जेव्हा 6 ते 7 वर्षाचं होतं त्यावेळेला हे वयात येतात, त्यावेळेला त्यांना सेक्शुअल मॅच्युरिटी मिळते आणि त्यावेळेला ते प्रजननाला सुरुवात करतात. ही गिधाडं जी आहेत ते नर आणि मादा एकत्रित येतात आणि आयुष्यभरासाठी एकत्र राहतात, जोपर्यंत त्याच्यापैकी एक पकडला जात नाही किंवा मरत नाही किंवा मारला जात नाही. सो जर तसं झालं तरच ते दुसऱ्या म्हणजे पार्टनर्स कडे जातील, नाहीतर ते एकनिष्ठ असतात आणि दे पेअर फॉर लाईफ आणि तशा पद्धतीने ते काळजी घेतात. अंड दिल्यानंतर म्हणजे अंड जे आहे ते सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या डिसेंबरच्या या काळामध्ये दिलं जातं. त्याची तयारी, कोर्टिंग, नेस्ट बिल्डिंग हे सगळं जे आहे ते सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात होते, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून, आणि ते तसं करतात. त्याच्यानंतर काय होतं की 56 ते 60 दिवसामध्ये एका पिल्लू त्याच्यातनं बाहेर येतो आणि त्या पिल्लाचं संगोपन आणि त्याची काळजी हे दोन्ही मिळून करतात. म्हणजे अंड्याची उगवणूक पण दोन्ही नर आणि मादी आलटून पालटून करतात आणि जे पिल्लू असतं त्या पिल्लाचं पण संगोपन जे आहे ते दोन्ही नर आणि मादी करत असतात. ते पिल्लू एकदा अंड्यातनं बाहेर आलं की 105 दिवसापर्यंत त्या घरट्यावरती राहतं आणि 105 दिवसानंतरच ते घरटं सोडून उडायला लागतं, ज्याला फ्लेचिंग म्हणतात. तर ते ती म्हणजे खूप मोठा कालखंड आहे, जवळपास 165 दिवसांचा जो कालखंड असतो त्या कालखंडामध्ये हे जे नर आणि मादी आहेत ते संगोपन करत असतात त्या अंड्याचं आणि त्या पिल्लाचं. हा एक व्हिडिओ आहे जो परत सचिन रानडेंनी पाठवलेला आहे. ही कॉलनी एव्हियरी आहे जिथे संरक्षण केंद्र आहेत. त्याच्यामध्ये हे श्वेत पाठीच्या गिधाडाने अंड दिलं होतं, त्या अंड्यामधनं पिल्लू आलेलं होतं, ते तुम्हाला दिसतंय या व्हिडिओमध्ये. आणि अशा प्रकारे ते त्याची काळजी घेतात, त्याला ऊब देतात, त्याला उन्हापासून त्याचं संरक्षण करतात, सावली देतात आणि खाद्य सुद्धा ते भरवत असतात. हे नारळाच्या झाडावरती तुम्हाला दिसतंय, ह्या युट्यूबवरनं व्हिडिओ काढलेला आहे. हे जे पक्षी आहे तो असा उलटी केल्यासारखं वाटतोय, म्हणजे ते रिगर्जिटेशन म्हणतात त्याला. ते अन्न काढतंय आणि त्या पिल्लाला खाऊ घालतंय. ते पिल्लू ते मागणी करतं आणि त्याला खायला दिलं जातं. तशा पद्धतीने केलं जातं. हा एक जवळपास 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, इंग्रजीत आहे. हा पिंजोरमध्ये जे संरक्षण केंद्र आहे त्याच्याबद्दलचा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी काम केलं भारतात डॉक्टर विभू प्रकाश आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या मिसेस निकिता प्रकाश ह्याच्यामध्ये ते आहे. सो ते they are very beautiful birds. They have one mating season in a year and they usually pair up when they are about 3 years old, but they actually start nesting and laying fertile eggs when they are 6 to 7 years old.
and they pair for life. Breeding season starts from September, October, when they start pairing up, and once they select a nest, then they start nest building. Vulture egg takes around 50 to 55 days of incubation and hatching. It is fully white when it is born. After it hatches, a chick remains on the nest for 4 months. They start flying when they are about 4 months old, and they reach adulthood when they are 5 to 6 years old. And both the parents take equal care of the nestling and the incubation. सो हे अशा प्रकारे हे आर्टिफिशियल इन्क्युबेशन केलेलं आहे. It's very important because all our efforts for the whole year is towards this goal, and if we disturb it, then while hatching, there are 2-3 eggs hatching together, so they are always with their kind. In the nursery aviary, on the nest also, there are 2-3 chicks together, so they look at each other and grow. They hardly see us. They remain with us for 4 months, so almost for a month they are in the brooder room. During the day, we keep them in the nursery and again bring them back in the night in the brooder room. For 2 months we do this, and then after 2 months, when the temperature outside is little warm, then they remain in nursery aviaries. That's how we raise them. So हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल इन्क्युबेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. सांगायचा हेतू असा आहे की आपल्याला एका जोडप्यातनं फक्त एकच अंड मिळू शकतं प्रत्येक वर्षी. जर आपल्याला जास्त हवं असेल तर काय करतात की एकदा ते अंड दिलं की ते अंड काढून घ्यायचं आणि त्याला आर्टिफिशियल इन्क्युबेशनसाठी ठेवायचं. तर कधी बहुतेकदा काय होतं की ते परत एक अंड देतात आणि त्या अंड्याचं संगोपन जे आहे ते त्या पक्ष्यांना करू द्यायचं आणि जे अंडी आपण गोळा केलेली आहेत त्या अंड्यांचं आर्टिफिशियल इन्क्युबेशन करून जास्त प्रजनन करायचा प्रयत्न करायचा. सो ह्या प्रक्रियेला डबल क्लचिंग म्हणतात. म्हणजे एक अंड्याच्या ऐवजी आपण 2 अंडी एका वेळेला एका जोडप्यातनं काढतो. म्हणजे त्यांचं प्रजनन क्रिया जी आहे ती झपाट्याने, थोड्यापैकी झपाट्याने होऊ शकते, फार झपाट्याने ती होत नाही. आणि हा जो व्हिडिओचा क्लिप आहे तो रिक्विम फॉर बर्ड याच्यातनं व्हिडिओ मधनं काढलेला आहे. त्याचं लिंक पण इकडे वर दिलेली आहे. तो उपलब्ध आहे. जर तुम्हाला पाहायचा असेल तर ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. आता आपण बघितलं गिधाडांचं कसं अडॅप्टेशन आहे वगैरे वगैरे. आता त्यांचा इकोलॉजिकल म्हणजे पर्यावरणामध्ये केवढं मोठं योगदान आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर इकॉनॉमिक जर आपण बघितलं सो इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आणि हे दोन्ही एकत्र येऊ शकतं. सो हे आपल्या देशामध्ये सर्वात जास्त गाई आणि म्हशींचं संख्या आहे आणि आपल्या देशामध्ये गाई आणि म्हशी म्हणजे गाई एस्पेशली त्यांचं स्लॉटर अवेलेबल म्हणजे अलाउड नाहीये. त्यावेळेला काय होतं की ह्या गायी जेव्हा मरतात ते मेलेल्या गायींमधनी त्वचा जी आहे ती काढून घेण्यात येत असे आणि ती मग टॅनिंग इंडस्ट्रीला, लेदर इंडस्ट्रीला दिली जात असे. आणि मग बाकीचं जे शव असतं ते फक्त ते काय करायचं की गावाच्या बाहेर कोपऱ्यात कुठेतरी असं लांब न्यायचं आणि तिथे जिथे जास्त रहवास नाहीये, लोक फिरत नाहीत अशा ठिकाणी ते जाऊन टाकत होते. आणि त्यावेळेला काय असायचं की ही गिधाडं यायची आणि ही गिधाडं ते सगळे मेलेले जनावर फस्त करायची आणि त्याच्यामुळे त्यांची संख्या पण हळूहळू गिधाडांची वाढत गेली. कारण ते हे कार्यासाठी काम करत होते. हेच जर मेलेले शव जे आहेत जर तिथेच राहिले तर त्याच्याने काय होईल, रोगराई पसरू शकते, पिण्याच्या पाण्यामध्ये प्रदूषण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे अजून रोगराई पसरू शकते आणि अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्या होऊ शकतात. मग कीटाणू आणि जीवाणू जे राहतात या मेलेल्या जनावरांमध्ये ते पसरू शकतात आणि अशा प्रकारे ती रोगराई जी आहे ती पसरण्याची शक्यता असते. त्याच्याच पलीकडे
जर आपण बघितलं तर ना हे इकोसिस्टम सर्व्हिसेस आपल्याला देत, पण एक इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सुद्धा ह्याचा आहे. पहिल्यांदा जो आहे तो ह्युमन हेल्थचा. तर ही गिधाडं जी आहेत त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे, हे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत, पण क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत, एक्सटिंक्ट नाहीये. सो त्याच्यामध्ये झालंय कसं की एक पेपर आता हल्लीच 2023 साली पब्लिश झालेला आहे इयाल फ्रँक यांचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की ज्या वेळेला 5 वर्षांमध्ये ज्या वेळेला गिधाडांची संख्या कमी होत गेली, त्यावेळेला गिधाडांच्या संख्येची कमतरता झाल्यामुळे जवळपास प्रत्येक वर्षाला 1,00,000 लोक मनुष्य मेलेले आहेत. असे 5 वर्षांचं त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे 5,00,000 मनुष्य जे आहेत ते मेलेले आहेत या गिधाडांची संख्या कमी झालेली असल्यामुळे. कॉस्ट टू इंडस्ट्री आपल्याला काय आहे की ही गिधाडं जेव्हा फस्त करायचे जनावरं, तेव्हा त्यांची हाडं जी राहायची तर लोक जायची आणि ती हाडं गोळा करायची आणि ही हाडं गोळा करून इंडस्ट्रीमध्ये विकायची, ज्याच्यामधनं वेगवेगळे गम्स आणि कोलाजिन वगैरे वगैरे ची निर्यात होत असे, एक्स्ट्रॅक्ट होत असे. तर ते पण जो आहे व्यवसाय ह्या लोकांचा तो बंद झालेला आहे. मेलेली जनावरं आहेत, आता गिधाडं खात नाहीत म्हणून गव्हर्नमेंट काय करते की सरकारने सांगितलेलं आहे की ती तुम्ही बाहेर सोडू शकत नाही. आधी सोडत होतात, ठीक होतं, कारण ती गिधाडं फस्त करत होती. आता तुम्हाला ती पुरायला पाहिजे, तर ते पुरण्यासाठी 3,000 ते 5,000 रुपये पर्यंतचा हे देणगी द्यावी लागते किंवा खर्च वाढतो आणि त्या शेतकऱ्यावरती तो खर्च वाढलेला असतो. रेक्रिएशन खूप ठिकाणी आहेत, वल्चर रेस्टॉरंट चालवतात लोक आफ्रिका वगैरे मध्ये, युरोपमध्ये. तर काय करतात ते एका जागेचं कुंपण लावतात, म्हणजे बाकीचे प्राणी जे आहेत ते त्याच्यामध्ये येऊ शकत नाहीत, ते वरनं उघडं असतं, म्हणजे फक्त गिधाडं किंवा बाकीचे पक्षी जे आहेत ते येऊन खाऊ शकतात. आणि ते असे वल्चर रेस्टॉरंट चालवतात. आणि खूप ठिकाणी वल्चर रेस्टॉरंट्स मध्ये जाऊन म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बसू शकता थिएटर सारखं आणि तुम्ही ते बघू शकता, आणि हे करण्यासाठी लोक पैसे देतात. बर्ड वॉचिंग हे जे आहे त्याच्यासाठी पण खूप लोक जातात. मला नक्कीच विश्वास आहे की जे काही लोक जमलेली असतील ह्या टॉकसाठी, या संभाषणासाठी, तर ते नक्कीच बर्ड वॉचिंग पण करत असतील. सो बर्ड वॉचिंग करण्याचे हे सगळे रेक्रिएशनल जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण त्याची कमतरता झालेली आहे. मग दुसरं महत्वाचं आहे की कल्चरल. सो आपल्याकडे जे आहे तर आपल्याला माहिती आहे की जटायू हा जो हे जे गिधाड होतं, तर जटायूने सीताला वाचवण्यासाठी, रावणने जेव्हा सीताचं अपहरण केलं तेव्हा त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न केला होता आणि त्या गोष्टींमुळे त्याचा जीव सुद्धा गेला होता. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याचं खूप महत्व आहे आणि वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही इथे उजवीकडे वरचा जर छायाचित्र बघत असाल तर तिथे तिबेटमध्ये गिधाडांना म्हणजे जे मनुष्य वारल्यानंतर, मेल्यानंतर ते काय करतात की ते शव जे असतं ते गिधाडांना दिलं जातं आणि गिधाडं ते शव खातात. त्याचप्रमाणे खाली जर तुम्ही बघितलं तर एक टावर सारखा दिसतोय, ज्याला टावर्स ऑफ सायलन्स म्हणतात. मुंबईत सुद्धा हे उपलब्ध आहे. मलाबार हिलमध्ये ते पर्यटनासाठी उपलब्ध नाहीये. पारशी धर्मामध्ये एखादा मनुष्य मेला तर ते असं त्याचं संकल्पना आहे की ते दानवाचं काम असतं, आणि त्या दानवाचा जो आत्मा असतो किंवा अपवित्र आत्मा जी आहे ती त्या शरीरामध्ये गेलेली असते. तर ते अपवित्र आत्मा असलेलं अपवित्र शरीर जर आपण पृथ्वीत घातलं तर पृथ्वी अपवित्र होते, पाण्यात घातलं तर पाणी अपवित्र होतं, आणि जर अग्नीला अर्पण केलं तर अग्नी सुद्धा अपवित्र होते. तर त्यासाठी कसं की जसं एखादा प्राणी जर निसर्गात मेला तर त्याला सूर्यकिरणांना अर्पण केलं जातं, त्या पद्धतीने असं अर्पण करण्यात येतं. आणि आधी ही गिधाडं येऊन ते त्याला फस्त करत असे. आपल्याकडे आता 5च मिनिटं राहिलेली आहेत म्हणून मी थोडंसं वेगाने जाईन. तर आपण आता वल्चर डिक्लाइन म्हणजे ह्या पक्ष्यांची कमतरता होण्याचा सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दल आपण बघत असतो. सो हे हिस्टॉरिक पॉप्युलेशन हे छायाचित्र जे आहे ते दिल्लीमध्ये एक जागा आहे तिमारपूर, तिथलं आहे. 1981 सालचं, म्हणजे जवळपास 44 वर्षापूर्वीचं हे छायाचित्र आहे. तुम्हाला दिसतंय
ही गिधाडं केवढ्या मोठ्या प्रमाणावरती होती, जंगलात नव्हती, हे दिल्ली शहरात किंवा दिल्ली शहराच्या परिसराच्या बाहेर, जस्ट बाहेर असं दिसतंय. इमारतींवर बघितलं तर इमारतींवर पण गिधाडं बसलेली आहेत, एक चिमणी सुद्धा बसू शकणार नाही एवढी ती गिधाडं आहेत, जमिनीवरती आहेत आणि तिथे आहेत. कारण इकडे कत्तलखाना होता, कत्तलखानाचा जो कचरा होता तो बाहेर टाकत असे आणि ही गिधाडं ते कत्तलखान्यातला कचरा खाण्यासाठी तिथे जमा झालेली आहेत. पण काय झालं की 1999 साली विभू प्रकाश, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात त्या व्हिडिओमध्ये, विभू प्रकाश हे केवलादेव नॅशनल पार्क मध्ये काम करत होते आणि तिथे ते संशोधन करत होते आणि तिथे त्यांनी बघितलं की 735 गिधाडं असायची, पण केवलादेव नॅशनल पार्क, भरतपूर बर्ड सँक्च्युरी, तिथे एकही गिधाड उपलब्ध नव्हतं. आणि जर आपण बघितलं तर जिप्स बेंगॉलेन्सिस म्हणजे व्हाईट बॅक वल्चरची संख्या जी आहे ती 99.7% एवढी कमी झालेली आहे आणि जिप्स इंडिगसची 97.4% एवढी कमी झालेली आहे अवघ्या 10 वर्षांमध्ये. 1996 साली हे गिधाडं जी आहेत त्यांना कॉमन असे नाव दिलं गेलं होतं. एवढी कॉमन होती ती की जर एखादं संशोधनकार त्याची गणना करायला बाहेर पडला किंवा पडली आणि त्यांनी जर 5 पेक्षा कमी गिधाडं बघितली तर ते त्यांची मोजणी पण करायची नाही. आणि आता ते क्रिटिकली एंडेंजर्ड झालेली आहेत अवघ्या 4 वर्षांमध्ये. तर त्याचं कारण काय हे आपण बघायचा प्रयत्न करूया. आधी अशा पद्धतीने गिधाडं होती. 92 साली जवळपास 10 लाख किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असं अनुमान आहे की 41 लाख गिधाडं होती. 2000 मध्ये ती अवघी 4.25 लाख होती आणि 2003 म्हणजे जवळपास 20 वर्षापूर्वी फक्त 75,500 एवढी होती. आणि आता जर जे आपण त्याचं फिगर्स बघितले तर 30 ते 40,000 एवढीच गिधाडं तिथे उपलब्ध होती. सो त्याच्यामध्ये जेव्हा या मेलेल्या गिधाडांचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा आपल्याला दिसलं की गाऊट आहे. सो हे जे 2 एरोज तुम्ही बघताय, जी बाण बघताय, ते एक जो मोठा बाण आहे तो हृदयाकडे केंद्रित आहे आणि दुसरा जो आहे तो यकृत म्हणजे लिव्हर, हार्ट आणि लिव्हर वरती पांढरं जे दिसतंय ते युरिक ऍसिड, त्याला डिपॉझिशन आहे, त्याला गाऊट असे म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं, हे गाऊट झाले, युरिक ऍसिड डिपॉझिशन झाल्यामुळे त्या पक्ष्यांचं हृदयाचं आणि यकृताचं म्हणजे हार्ट आणि लिव्हरचं फंक्शनिंग कमी होतं आणि ते त्याच्यामुळे दगावतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे कसं झालेलं आहे की एकतर भीती आहे की हे नामशेष होतील, दुसरी रोगराई पसरण्याची शक्यता आहे. इन्क्रीज इन द नंबर ऑफ फेरल डॉग्स, मोकाट फिरणाऱ्या कुत्री आहेत त्यांची संख्या एका ठिकाणी असं बघितलेलं आहे राजस्थानमध्ये 20 पटीने वाढली. आधी 60 होती, आता 1200 आहेत तिथे. जेव्हा गिधाडं होती तेव्हा फक्त 60 कुत्री होती. जेव्हा ही गिधाडं मेली त्यावेळेला 1200 कुत्री तिकडे मोजण्यात आली. सो ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे हे आहे. इकॉनॉमिक्स मध्ये जर बघितलं तर असं अनुमान आहे की जवळपास $15 बिलियन नुकसान झालेलं आहे. कारण या गिधाडं कमी झाल्या, संख्या कमी झालेल्या असल्यामुळे, कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे रेबीज वगैरे वगैरे असे सगळे जे रोग पसरले आहेत, तर त्यांच्या उपचारासाठी जी लोक मेलेली आहेत त्यांच्या जीवाचा असं आपल्याला तुलना करता येत नाही किंवा त्याचं मोजणी करता येत नाही, असं अमूल्य सुद्धा नुकसान आपल्या देशामध्ये आणि भारतीय उपखंडामध्ये सुद्धा झालेलं आहे. हे मॉनिटरिंगचा भाग आहे. हे नेपाळमध्ये काही गिधाडं सोडली गेलेली होती, इथे तुम्हाला दिसून येत आहे. तर ती गिधाडं काही जी आहेत ते पाकिस्तान पर्यंत सुद्धा पोचलेली आहेत. सो हे खूप मोठ्या प्रमाणाने स्थलांतर करतात, फिरत असतात, तर ते बघणं हे अत्यंत आवश्यक आहे. सो आता जर आपण बघितलं तर फ्युचर काय आहे, जर भविष्य काय आहे. सो हा जो मेन मुद्दा आहे, तर भविष्य जे आहे ते आपल्यावरती आहे. हे सगळं जे गिधाडांची संख्या कमी झालेली आहे ती कमी झालेली आहे कारण प्रामुख्याने एक वेदनाशामक औषध वापरलं जायचं आणि अजूनही कदाचित जातं प्राण्यांच्या उपचारामध्ये, त्याला डायक्लोफिनॅक असे म्हणतात. जर त्या डायक्लोफिनॅकचे अवशेष या प्राण्यांच्या शरीरामध्ये राहिले
तर जेव्हा हे गिधाड हे अवयव खातात किंवा मसल खातात तेव्हा ते त्या औषधाचे अवशेष या गिधाडांच्या शरीरामध्ये जातात आणि हे गिधाड जे आहे ते 24 ते 30 तासात मरतात. हे गिधाड जे कुठल्याही प्रकारचं जीवाणू, किटाणू, विषाणू पचवू शकतात, हे वेदनाशामक औषध जे गुरांमध्ये वापरलं जातं त्या वेदनाशामक औषधामध्ये ते मरत चाललेली आहेत. तर आपल्या हातात आहे त्यांचं भविष्य. आपल्याला हे जे वेदनाशामक औषध आहेत जी गिधाडांना त्रासदायक आहेत त्यांचा वापर आपल्या देशामध्ये आणि कमी करायला पाहिजे किंवा बंदच करायला पाहिजे. आणि जी वेदनाशामक औषधं आहेत जी गिधाडांना त्रास देत नाहीत, इजा देत नाहीत, त्यांच्यावरती त्यांचा दुष्परिणाम होत नाही, त्या वेदनाशामक औषधांचा वापर पशुसंवर्धनासाठी सुद्धा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. एज्युकेशन आज जे आपण पर्यावरण दक्षता मंडळ जे करतंय आणि त्यांनी मला संधी दिली त्यांच्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो त्यांचे. कारण आपल्याला ही माहिती जी आहे ती सगळ्या ठिकाणी पोचवायची आहे आणि त्याच्यानेच आपण गिधाड वाचवू शकू. तर हे तमिळनाडूमध्ये शाळेच्या मुलांमधनं त्यांनी गिधाडाचं एक छायाचित्र निर्माण केलेलं आहे हात धरून. हे फार सुंदर आहे. हे भारती दासन नावाचे गृहस्थ आहेत जे अरुलगम या संस्थेसाठी काम करतात. तर त्यांनी हा पुढाकार घेऊन हे सगळं केलेलं आहे. तर शेवटचं या सगळ्या संस्था आहेत, मी सगळ्यांची नावं घेणार नाही पण तुम्हाला दिसतायत. या सगळ्या संस्थांमुळे मी आज इथपर्यंत आलेलो आहे आणि माझा 20 वर्षाचा जो कालखंड आहे गिधाडाच्या संरक्षणासाठी मी करू शकलो ते या संस्थेमुळे. गिधाड जी मला खूप आवडतात. मला असं वाटतं की तुम्हाला पण थोडंफार त्यांच्याबद्दल माहिती मिळाली असेल, एक आपुलकी वाटली असेल असं मी इच्छा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द इकडे, 2 शब्द नाही भरपूर शब्द जे आहेत ते थांबवतो. 2 मिनिटं जास्त घेतल्यामुळे मी सुरभीची क्षमा मागतो. आणि काही प्रश्न असतील तर मी त्या प्रश्नांना उत्तर द्यायला प्रयत्न करीन असं मी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही व्हर्चर कन्झर्वेशन या विषयावरती माहिती दिली जाता. आपल्या पार्टिसिपंट्सना मी अशी विनंती करते की ज्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया हँड रेस करून प्रश्न विचारू शकता किंवा आपल्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही पोस्ट केलं तरी चालू शकता. शानबाग सर तुमचा प्रश्न विचारू शकता. सर मी प्रेमाने शानबाग बोलतोय. तुम्ही पण पारसी समाज असं मला वाटतं. हो. हा तर तुमच्या समाजात ती तिरीत आहे ना, ती तिरीत आहे ती की मेलेल्या माणसाचं प्रेत त्या विहिरीत ठेवायचं वगैरे आहे प्रथा. हो. त्याच्यामध्ये गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे काय प्रॉब्लेम झालाय का? भरपूर झालेला आहे. सो आता कसं झालंय की ते गिधाडाची संख्या कमी झालेली असल्यामुळे ही शव राहतात, त्यांना म्हणजे डिकॉम्पोज होण्यासाठी वेळ लागतो. तर काही ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की सोलर कॉन्सन्ट्रेटर्स बसवलेले आहेत जेणेकरून सूर्यकिरणांचा तो तेज असतो तो वाढवला जातो आणि त्याच्याने ह्या शरीरांचं डेसिकेशन जे आहे ते थोडंसं वेगाने करता येईल असा आपण प्रयत्न करतो. मला वाटतं विस्तास सर आहेत आपल्या बरोबर ह्या टॉक मध्ये. ते मॅनेजर आहेत इकडच्या मुंबईच्या डुंगरवाडी या संस्थेच्या इकडे. सो आम्ही म्हणजे पारसी समुदाय जे आहे ते प्रयत्न करतायत की त्यांनी या परिस्थितीमध्ये जेव्हा गिधाडं नाही आहेत त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जे शव आहेत त्यांचं जे विल्हेवाट आहे ती लवकर लागावी त्याचा प्रयत्न चालू आहे. मला फक्त पारसी समुदाय आणि इतर समुदाय म्हणजे मनुष्य समुदायावरती एक विनंती आहे की हा प्राणी जो आहे तो आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती सेवा देत आलेले आहेत. जवळपास हजारो वर्षांपासून हे प्राणी हे पक्षी जे आहेत ते आपल्याला सेवा देत आहेत आणि ते आपलं जे निसर्ग आहे ते निसर्ग स्वच्छ करण्यासाठी फार महत्वाचं कार्यक्रम राबवत आहेत. आणि अशा पक्ष्यांसाठी म्हणजे त्यांनी जी सेवा केली त्याच्या मोबदल्याने तरी त्यांचं संरक्षण करायला पाहिजे असं मला आवर्जून वाटतं आणि तेच मला इथे सांगायची इच्छा आहे. तुमचा प्रश्नाचं उत्तर दिलं असेल असं मला वाटतंय. आणि काही लोकांनी काय केलेलं आहे शानबाग साहेब की
ते मग क्रियाक्रम म्हणजे ते अग्नी पण देतात. काही लोक जे आहेत जिथे अशी पद्धत नाहीये, जिथे दॉखमा नाहीये, जिथे डोंगरवाडी नाहीये, टावर्स ऑफ सायलन्स नाहीयेत, तिथे काय करतात, आरामगाह आहेत, तिथे ते हे शव जे असतात ते पुरले जातात आणि ते मग पुढे म्हणजे तसं करावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नसतो. थँक्यू सर. थँक्यू. एक पुढचा प्रश्न आपण आता घेऊया की वटवाघुळांच्या प्रमाणे गिधाडांचे सुद्धा कॉलनीज असतात का? वटवाघुळांसारखे गिधाडांचे कॉलनीज असतात का? वटवाघुळ हा म्हणजे मॅमल झाला आणि गिधाड जे आहे ते पक्षी झालं. पण हे जे आहेत म्हणजे जिप्स वल्चर्स जे आहेत ते ग्रेगरियस आहेत. ग्रेगरियस म्हणजे ते एका समुदायात राहतात, त्याचा पण त्यांना खूप फायदा होतो, एकमेकांना ते सहाय्य करतात. ते जेव्हा उडतात त्यावेळेला सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, आठवत असेल तर, ते गिरण्या ज्या आहेत थर्मल्स वरती जे घालत असतात, तर त्याच्यामध्ये पण त्यांना एकमेकांकडे पण लक्ष असतं आणि जमिनीकडे पण लक्ष असतं. आणि हे पक्षी जे आहेत ते एक गिधाड मला वाटतं रुपेल्स ग्रिफन जे आहे ते 37,000 फुटावरती सापडलेलं आहे उडताना. सो ते खाली पण बघत असतात, एकमेकांकडे पण बघत असतात. एखाद्या पक्ष्याला जर दिसलं की मेलेलं जनावर आहे तर ते खाली उतरायला सुरुवात करते आणि त्याच्या मागोमाग बाकीचे गिधाडं सुद्धा जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, यांची एफिशियन्सी वाढते. म्हणजे काय, तर जर एक प्राणी मेलेला असेल जमिनीवरती, तर समजा एका जमिनीवरच्या स्कॅव्हेंजरला, प्राण्याला जसं तरस म्हटलं, तर त्याला पोचायला जेवढा वेळ लागतो त्याच्या एक म्हणजे 1/4 वेळेमध्ये, एका चतकोरच्या वेळेमध्ये हे गिधाडं आहेत ते तिथे पोचतात. आणि तो प्राणी तिथे पोचण्याच्या खूपच अगोदर ते सगळं जे असतं ते फस्त करून ते निघून जातात. सो येस, कॉलनीज असतात. म्हणजे कॉलनीज असं म्हणता येणार नाही, ते एक समूह असतो. गिधाड झाडावर बसली आहेत, जमिनीवरती आहेत, कार्कसवरती आहेत, अशा प्रकारे वेगवेगळे त्यांचं नामकरण पण केलेलं आहे. त्याला कमिटी म्हणतात, काही गोष्टी कॅटल म्हणतात, असं पण म्हटलं जातं. धन्यवाद सर. एक आपल्या चॅट बॉक्स मध्ये आलेला प्रश्न विचारते मी. हो. बदललेल्या परिस्थितीमध्ये त्यांना आता डेड बॉडीज मिळणं कठीण झाल्यामुळे गिधाडांचं नैसर्गिक अन्न कमी झालं आहे, मग त्यांना आता अन्न कशा प्रकारे मिळू शकतं? आता म्हणजे आधीच्या प्रमाणे कदाचित अन्न मिळणं कमी झालं असेल असं आपण गृहीत धरू शकतो. पण जे काही सर्वे केलेले आहेत BNHSने, वर्षानुवर्ष ते सर्वे करत चाललेले आहेत. आणि आता जे आहे त्यांनी वल्चर सेफ झोन्स असे निर्माण केलेले आहेत. वल्चर सेफ झोन्सची संकल्पना म्हणजे काय असते की एक केंद्र घ्यायचं आणि 100 किलोमीटर रेडियसचा एक गोलाकार काढायचा आणि त्या गोलाकारामध्ये कुठले वेदनाशामक औषधं वापरली जातात. मग ती वेदनाशामक औषध जे पशु संवर्धनासाठी किंवा पशु उपचारासाठी वापरली जात आहेत ती किती घातक आहेत गिधाडांची, कुठली घातक वापरली जातात, कुठली जी आहेत ती औषधं जी आहेत ती त्या औषधांमुळे गिधाडांना इजा होणार नाही याचा आराखडा घेतला जातो. आणि जेव्हा आपल्याला एक हे येतं की ह्या परिसरामध्ये गिधाडांसाठी म्हणजे सेफ अशीच वेदनाशामक औषधं वापरली जात आहेत, तेव्हाच त्या गिधाडांना तिथे सोडलं जातं. हे सांगितल्यानंतर महत्वाचं हे आहे की अजूनही खाद्य जे आहे ते गिधाडांना उपलब्ध आहे. पण हे पण तेवढंच सत्य आहे की पुढे चालून कदाचित जर आपण प्राणी पुरायला लागलो तर ते खाद्य उपलब्ध राहणार नाही. तर त्यावेळेला आपल्याला कदाचित वल्चर रेस्टॉरंटचा वापर वगैरे करावा लागेल. पण त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे की जे प्राण्यांचे शव जात आहेत त्या प्राण्यांच्या शव मध्ये कुठल्याही प्रकारचं गिधाडांना घातक असलेलं वेदनाशामक औषध नसायला पाहिजे. त्याची आपल्याला खात्री करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ओके, थँक्यू सर. त्यालाच जोडून पुढचा प्रश्न आहे कविता मॅडमचा की काही वर्षापूर्वी डायक्लोफिनॅक वरती कम्प्लिटली बॅन आला होता, तर आता तो अजूनही बॅन आहे का? हो, 2006 साली डायक्लोफिनॅक पशुवैद्यकीय डायक्लोफिनॅक मध्ये बॅन आला होता. पण
त्याच्यामध्येही कसं झालेलं की त्या बॅनचं इम्प्लिमेंटेशन अनफॉर्च्युनेटली व्यवस्थितरित्या झालं नव्हतं. आणि जेव्हा डायक्लोफिनॅक पशुवैद्यकीय उपचारासाठी बनवायचंच बंद केलं तरीही काय होत होतं की मनुष्यांसाठी जे डायक्लोफिनॅक होतं ते मल्टीडोज वायल्स मध्ये उपलब्ध होतं. 30-30 ml वायल्स उपलब्ध होत्या, ज्या आपण जे पशुवैद्यकीय म्हणा किंवा बाकीचे लोक म्हणा जे पशुवैद्यकीय उपचार करायचे तर ते त्यांचा वापर करत असे. तर 2015 साली त्याच्यावरती सुद्धा बॅन आणलेला आहे. म्हणजे काय तर आज जर इंजेक्टेबल डायक्लोफिनॅक हवं असेल ह्युमन्स साठी तर तुम्हाला फक्त 3 ml चाच वायल हवी आहे, म्हणजे उपलब्ध आहे. तरी परंतु ह्याच वर्षी माझ्याकडे एक प्रिस्क्रिप्शन मला सापडलेलं आहे, एक छायाचित्र प्रिस्क्रिप्शनचं, त्या मे मध्ये 2024 सालच्या, ज्याच्यामध्ये ते कोणी लिहिलेलं आहे मला माहित नाही, पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत की त्यांचे सहकारी आहेत की कोण, त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे वोवेरॉन, ज्याच्यामध्ये डायक्लोफिनॅक असतं. तर 3 ml चे असे 5 वायल म्हणजे 15 ml ते त्या प्राण्यांना देण्यात यावे असं त्याच्यात नमूद केलेलं आहे. आणि हे डायक्लोफिनॅकच नाही, आता जे आहे आपल्याला नेमिसुलाइड, एसिक्लोफिनॅक, कीटोप्रोफेन आणि फ्लुनिक्झिन हे अजून 4 औषधं अशी आहेत जी या पक्ष्यावरती घातक आहेत. त्याचं मात म्हणून म्हणजे काय तर मेलॉक्सिकॅम आणि टोल्फेनेमिक ऍसिड हे 2 असे गोष्टी आहेत, असे वेदनाशामक औषध आहेत जे प्रूव्हन आहेत, ज्यांच्यावरती संशोधन केलेलं आहे आणि सिद्ध झालेलं आहे की ह्या 2 औषधांमुळे गिधाडांवर इजा होत नाहीये. आणि आता आपले प्रयत्न चालू आहेत जेणेकरून आपण सांगतोय सरकाराला की आता ह्याच्या पुढे कुठल्याही वेदनाशामक औषध जर प्राण्यांच्या उपचारासाठी येणार असेल तर त्याला मान्यता देण्याच्या अगोदर त्यांचं जे टेस्टिंग आहे ते सेफ्टी टेस्टिंग गिधाडांमध्ये करायला पाहिजे, जेणेकरून पुढे जे आहे आपल्याला बॅन करायची गरज पडायला नको. त्याचं जे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्येच ही प्रोसिजर नमूद झाली पाहिजे, जेणेकरून पुढे आपल्याकडे जे काही थोडेसे गिधाडं उरलेले आहेत, 0.5% किंवा 1% गिधाडं उरलेली आहेत, त्या गिधाडांच्या संरक्षणासाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून. आणि ऍसिक्लोफिनॅक आणि कीटोप्रोफेन वरती 2023 मध्ये भारतात बॅन आलेला आहे. सो तुम्ही बघाल तर 2006 मध्ये पहिला बॅन आला पशुवैद्यकीय डायक्लोफिनॅक वर, ह्युमन मल्टीडोज डायक्लोफिनॅक वरती 2015 साली बॅन आला. आणि त्याच्यानंतर 2023 साली 2 अशी वेदनाशामक औषधं जी घातक आहेत गिधाडांवर त्यांच्यावरती बॅन आला. तर खूप ही जी प्रक्रिया आहे ती फारच हळू चाललेली आहे आणि आपल्याकडे तेवढा वेळ आपल्याकडेही नाहीये आणि ह्या गिधाडांकडेही नाहीये. थँक्यू सो मच सर. एकदा खूप खूप धन्यवाद सर आजच्या मार्गदर्शनाबद्दल. आता आपल्याकडे काही अनाउन्समेंट्स आहेत तर ते आम्ही करते. प्लीज. थँक्यू. दर सेशन मध्ये जसं आपण काही वर्कशॉप्स किंवा ट्रेल्सचं अनाउन्समेंट करतो तसं आता 14 डिसेंबरला 4 ते 6 मध्ये टेरारियम वर्कशॉप होणार आहे. तर ज्यांना यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की या खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधावा. आणि हा आपला जो वर्कशॉप आहे तो डोंबिवलीमध्ये होणार आहे. तर हे पोस्टर देखील मी आपल्या ग्रुपवरती पाठवेन, तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की या नंबरवरती संपर्क साधावा. त्यानंतर आत्ताच 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन होऊन गेला. त्यानिमित्तानेच आपण आपलं मागचं सेशन जे डॉक्टर पुरुषोत्तम काळे सरांचं होतं ते या विषयावरती आयोजित केलं होतं. तर त्यानिमित्ताने आपण एका शाळेमध्ये म्हणजे ग्रामीण शिक्षण संस्था माझीवडा येथील शाळा आहे, तर तिथे आपण 14 तारखेला 7:30 ते 1:30 या वेळामध्ये माती महोत्सव साजरा करत आहोत. तर त्यानिमित्ताने सर्वांना सुद्धा आवाहन आहे की या महोत्सवाला तुम्ही नक्की उपस्थित राहावं. यामध्ये मातीचं महत्व, मातीचे विविध थर याविषयी आपण मुलांना माहिती देतो. तर हा सर्वांसाठी खुला आहे कार्यक्रम, याला देखील तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती. त्यानंतर पुढची अनाउन्समेंट आहे ती आपला माझा तलाव कॅम्पेनची. माझा तलावाबद्दल आपल्याला सर्वांना माहित असेल कारण आपण ऑलमोस्ट सर्व एपिसोड्समध्ये त्याबद्दल विविध कार्यक्रमांचं बद्दल सांगत असतो. तर आपण TMC सोबत माझा तलाव नावाचं कॅम्पेन सुरू केलं आहे. त्याचं 4 जानेवारीला एक कॉन्फरन्स होणार आहे. त्याच्या आधी 3 आपण वेगळे कार्यक्रम करत आहोत. ते घोडबंदर विभागाचा कार्यक्रम 17 डिसेंबरला होणार आहे. कळवा दिवा मुंबळा विभागाचा कार्यक्रम 19 तारखेला आहे. आणि ठाणे सिटी मधले जे तलाव आहेत
त्यांचा कार्यक्रम 21 तारखेला होणार आहे. तर तुम्हा सर्वांना या तिन्ही कार्यक्रमांचं म्हणजे इन्व्हिटेशन आहे. आणि 17चा कार्यक्रमाबद्दल मी सांगते की आता आपलं जे घोडबंदर एरियामधले तलाव आहेत तिकडच्या त्या शाळांनी ते अडॉप्ट केले आहेत. तर त्या शाळांचा कार्यक्रम 17 डिसेंबरला 10 ते 1 या वेळामध्ये श्रीराम तलावाच्या इथे होणार आहे. तर हा तलाव कासार वडवलीमध्ये आहे, घोडबंदर एरियामध्ये. तर सर्वांनी नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. यामध्ये रेवाळे तलाव, बाळकूम, कोलशेत, तुर्फापाडा मामाचा तलाव, त्यानंतर कासार वडवली म्हणजे श्रीराम तलाव, मोगरपाडा तलाव, ओवळा आणि नार आणि उपवन या सर्व तलावांच्या बद्दलचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत मुलांनी केलेली, तर ती मुलं ती ऑब्झर्वेशन मांडणार आहेत. तर सर्वांनी नक्की या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहावं. आणि त्याच्यानंतर त्याला जोडूनच लगेच 19 तारखेला आपला कळवा मुंब्रा विभागाचा कार्यक्रम आहे आणि 21 तारखेला ठाणे शहरातल्या तलावांचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही तिन्ही कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहावे. तर पुन्हा एकदा आपले आजचे स्पीकर डॉक्टर परसी आवारी सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप आभार. आपण पुढच्या शुक्रवारी भेटणार आहोत एका नवीन विषय घेऊन. तो विषय आहे मधमाशांचे महत्व. तर आपण त्या दिवशी भेटणार आहोत 4 वाजता पुन्हा आणि श्री तरे आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी नक्की पुढच्या सेशनला देखील उपस्थित राहावे ही विनंती. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.